छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील सूरीभंजन परिसरात कोहिनूर महाविद्यालय असून नेहमीच काही ना काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात हे महाविद्यालय असतं। कोहिनूर शिक्षण संस्था संचालित असलेले हे कोहिनूर महाविद्यालय असून या संस्थेच्या नावावर संस्था चालकाने अनेक ठिकाणी संस्थेच्या नावावर जमिनी खरेदी केल्या आहे। यापैकी कोहिनूर महाविद्यालयाची जमीन वादग्रस्त असून नांद्राबाद गट क्रमांक 39 तर बादलाबाई गट क्रमांक 20 येथे असलेल्या जमिनीवर प्रोफिटस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे या फायनान्स कंपनीकडून 3 ते 4 कोटीचे कर्ज घेऊन या जमिनी तारण केलेल्या असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फायनान्स कंपनीचे घेतलेले कर्ज फेडले नसल्यामुळे या कंपनीने कोहिनूर संस्थेच्या या जमिनीवर सूचना फलक लावले आहेत। संस्थेने खरेदी केलेल्या या जमिनी धर्मादायुक्त यांची परवानगी घेतली आहे का, हेही शोधणे आता महत्त्वाचे झाले। सतत वादाच्या चव्हाट्यावर असलेल्या या शिक्षण संस्थेने यापूर्वीही मनमानी करून येथील एका महिला प्राध्यापिकेचे निलंबन केले होते। या बाबतीत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्राध्यापिकेस सेवेत समावेश करून घेण्याचा व नियमानुसार व्याजासहित निलंबित कार्यकाळातील वेतन देण्याचे आदेशित केले होते। मात्र या प्राध्यापक महिलेस संस्था चालक आणि प्राचार्याने रुजू करण्यास टाळाटाळ केल्यामुळे या प्राध्यापिकेने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते। सर्वोच्च न्यायालयानेही या प्राध्यापक महिलेच्या बाजूने परत तोच निकाल दिलाय। सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या कोहिनूर महाविद्यालयात 25 ते 30 वर्ग खोल्या आहेत। मात्र एकाच इमारतीत कनिष्ठ वरिष्ठ पदव्युत्तर YCMD आणि B फार्मसी असे अनेक महाविद्यालय चालू असून पाहणीसाठी येणाऱ्या समितीला दाखवण्यापुरते येथील विभागाचे फलक बदलले जातात। विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगास इमारत 1 महाविद्यालय अनेक हे लक्षात येत नाही का, असा इथे प्रश्न निर्माण होत असून या प्रकारामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र कोहिनूर महाविद्यालयात दिसते आहे। गाव माझा न्यूजकरिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।